एक निलेश घायवळ फरार काय झाला तर इथं अख्ख्या भाजपच्या मंत्र्यांची यादीच लागली की निलेश घायवळला मोठं करणार नेमका कोण, निलेश घायवळ नेमका कुणाचा, आणि याच चढावडीच्या रेसमध्ये अनेक आमदार आणि अनेक मंत्रिपदं जातील अशी चर्चा व्हायला जागा उरते. चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत, संतोष बांगर, योगेश कदम, राम शिंदे, रोहित पवार हे 6 सध्या टाईमलाईनवरती असणारे हिट चेहरे. याच चेहऱ्यांपैकी एका चेहऱ्याच्या वरद हस्तानं निलेश घायवळमाय लंडन गाठलं. सचिन घायवळला घनशू केली योगेश कदमनं. कितीही पलटी मारून हा सगळा विषय पुणे पोलिसांवरती लावत असले तरीही पुणे पोलिसांनी तटस्थ भूमिका घेतली आणि त्यांना सॅल्यूट दिलाच पाहिजे. आम्ही आधीच सांगत होतो, निलेश घायवळ असो किंवा सचिन घायवळ असो, दोघांवरती वेगवेगळे आरोप. सचिन घायवळवरती खंडणी वसुली, खून यांसारखे अनेक गुन्हे दाखल, आणि त्यामुळेच आम्ही त्यांना गन इश्यू करण्यासाठी नकार दिला होता. मात्र त्यांनी त्यांची पावर दाखवली, मंत्रालयाचा दुसरा मजला गाठला. योगेश कदम यांनी आपली पावर दाखवली आणि निलेश घायवळेचा भाऊ सचिन घायवळला गन इश्यू केली. तो सचिन घायवळ येई फरार. आता चढाओढ म्हणून नेमकं त्याला फरार करण्यामागे कुणाचा हात हा प्रश्न समोर आलाय. विजय मल्ल्या कसा फरार झाला? विजय मल्ल्याला कुणी फरार केलं? जसं विजय मल्ल्याची एक मुलाखत समोर आल्यानंतर त्यांनी थेट संरक्षण मंत्र्यांचंच नाव घेतलं. आपल्याला फरार करण्यामागे राजनाथ सिंगच होते असा आरोप विजय मल्ल्याने केला. अगदी तशाच पद्धतीनं आता एखादी निलेश घायवळची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि आपण कसं लंडन गाठलं हे समजून घ्यावं लागणार आहे. समजून घेऊयात की यामध्ये किती मंत्र्यांची विकेट पडू शकते आणि फुटीच्या मार्गावर कोण आहे. महापालिका निवडणुकात तोंडावर आमदारांची अस्वस्थता वाढली. एकात एक नाही आणि बापात लेक नाही अशी परिस्थिती भाजपा, शिंदे आणि अजित पवारांमध्ये सुरू झाली आहे. छगन भुजबळांची एका टोकाची भूमिका आहे तर अजित पवारांची दुसऱ्या टोकाची भूमिका काय? छगन भुजबळ चॅलेंज देऊन सांगतात, आठवा, मी शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरेंना सोडून शिवसेनेतून बाहेर का पडलो होतो? मी जे म्हणेल ते मान्य झालं नाही तर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतो. थोडक्यात भुजबळांनी अजित पवार, मी तुम्हालाही सोडू शकतो, माझा कुणी बाप नाही हे सांगण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला. एक चेहरा झाला. दुसरा चेहरा समोर येतो तो म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा. चंद्रकांत पाटील काय भाजपातून बाहेर पडणार नाही. मात्र चंद्रकांत पाटील सध्या पुण्याच्या राजकारणामध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करतायत आणि चंद्रकांत पाटील थेट अजित पवारांना क्रॉस जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड असे 2 आहेत की ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधामध्ये चंद्रकांत पाटील ताकद लावताना पाहतायत. पुण्याचा पालकमंत्री होण्याची संधी कधीही अजित पवार सोडत नाही, भलेही चंद्रकांत पाटील तिथे असेना किंवा नसेना. मग अशामध्ये चंद्रकांत पाटील अजित पवारांना थर्ड देण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःची ताकद तिथे आजमावण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठीच निलेश घायवळसारखे गुंड हाताशी धरलेत का असा प्रश्न तयार होतो. आणि त्यामुळेच अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील हा सुरू झालेला वॉर निवडणुकांच्या तोंडावरती दोघांपैकी एकाला फुटण्यास भाग पाडेल. सत्तेतूनच एकमेकांच्या विरोधात हे काम करतील. पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंना ताकद दिली गेली होती अजित पवारांकडून. धनंजय मुंडेंना ताकद दिली गेली होती प्रचारासाठी, यंत्रणांसाठी. धनंजय मुंडे असं व्यक्तिमत्व आहे की अजित पवारांवरती त्यांनी उपकार केलेत की अजित पवारांनी त्यांच्यावर उपकार केलेत माहीत नाही. पण 2019ला अजित पवारांनी बंड केलं, धनंजय मुंडे सगळ्यात पुढे होते. बरं, जसं सरकार कोसळलं तसं रात्री 2:30 वाजता धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी भेटले होते. हेही आठवून बघा. म्हणजे थोडक्यात काय, 3-3.5 महिने धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही यावरती ट्रायल सुरू होती. मात्र दबाव अजित पवार आणि फडणवीस दोघांवरतीही होता. त्यामुळे आता जर आपलं पुनर्वसन होतच नाही हे जर स्पष्ट होत असेल तर फडणवीस कधीही धनंजय मुंडेंना ताकद द्यायला तयार. कारण धनंजय मुंडे तर म्हणलेत, आम्ही राजकारणात काही खेळायला बसलेलो नाही. धनंजय मुंडेंसारखा ताकदीचा नेता कधीही भाजपच्या आणि फडणवीसांच्या गळाला लागू शकतो. पुढचं आणि चौथं महत्त्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं आहे. आता हा विरोधी पक्षातील भाग असला तरी सुद्धा जयंत पाटील पुढे जाऊन अनेक राजकीय चाली खेळतील हे स्पष्ट आणि स्पष्टपणे दिसून येते. आता छगन भुजबळ झाल्या, आता समोर येतात पंकजा मुंडे. पंकजा मुंडे की धनंजय मुंडे हा प्रश्न तयार असताना पंकजा मुंडे आपल्या वडिलांचाच हा पक्ष असल्यामुळे कधीही बाहेर पडणार नाही. पण पंकजा मुंडेंमुळे सध्याच्या घडीला राधाकृष्ण विखे पाटील यांचीही काही प्रमाणावरती कुंडी. ओबीसींच्या बाजूने पंकजा मुंडे स्टँड घेत आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील मराठ्यांच्या बाजूने स्टँड घेत आहेत.
आत्तापर्यंत तरी राधाकृष्ण विखे पाटील फक्त छगन भुजबळांवरती बोलतायत. वेळोप्रसंगी ते पंकजा मुंडेंवरतीही बोलू शकतात. अर्थात पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही नेते सत्ताधाऱ्यांमध्येच फूट पडून एक बाजूला पडेल, पक्षातून नाही पक्षांतर्गतच बाजूला पडताना दिसेल. असे एक ना अनेक चेहरे आणि नावं आहेत की ज्या चेहरे आणि नावांवरती सध्या प्रश्न तयार झालेत. शिंदे गटाचा विचार करायचा ठरला, रामदास कदम हे नेमकं कुणाचं आहे? रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकलपट्टी केली होती, ते शिंदे सेनेत आले. आज योगेश कदम यांच्याकडे गृहराज्यमंत्री पद आहे. मात्र योगेश कदम यांनी सचिन घायवळला आपण लायसन कसं दिलं, गन लायसन कसे इश्यू केलं याचं उत्तरच नाहीयेत. फिरलेले उत्तर आणि बदललेले स्टेटमेंट सांगतात की योगेश कदम अडकलेत. आता सचिन घायवळ आणि निलेश घायवळसारखे कुख्यात गुंडांना फरार करण्यामागे जर गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांचा हात असेल, तर मग गृहमंत्री म्हणून योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शिंदे गटात राहिलो म्हणून आपला राजीनामा पडला हे नरेटिव्ह सेट होईल, पहिरे योगेश कदम भाजपात जातील. अशी एक ना अनेक चेहरे आहेत जे अंतर्गत फुटीमुळे फुटतील, कारण अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ताळमेळ नाहीये. तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महापालिका निवडणुका कोण कुठे किती जागांवर लढणार यावर शाश्वती नाहीये आणि त्यामुळे फक्त टेका देऊन जितकं पुढे ढकलता येईल तेवढं पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतोय. आणि या चक्रीमध्ये अनेक आमदार आणि मंत्री फुटतील. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गर्जना मराठी या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.